मी काय समजू. कुणा कुणाला वाटतंय बरं आवाज दादा कोटके सारखा होता, हात वर करावं. मला एक वेळा हसताव बाबा. अयो तुम्हाला नाही वाटलं का दादा कोटकेची ओळखच नाही खरा. खरं सांगा बरं, तुम्ही म्हणता नेहमी चढवता उभा हरभऱ्याच्या झाडावर, खरं किती टक्के आवाज वाटला बरं दादा कोटकेचा? 100 पहिला मला असो. आता निळूपुले त्यांच्यासोबत आले. निळूपुले तर निळूपुले काय म्हणते? राजे भाऊ, बाया जर खाली गेल्या त्यांना माझ्या धोत्रात बांधायचं, उचलून वरी आणायचं आणि वरून लोटून घ्यायचं. आता बायांना सांगतो, बाई 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 वाड्यावर मी तसं म्हणलोच नाही. बाई स्वाभिमानाच्या प्रशिक्षणात या. बस काय करू नये वाड्यावर या म्हणून. तुमचा वाडा आहे, आमच्या कुडाचे घर आहे बाबा. घरी जाऊन म्हणत्या होय त्या सरला काय वाटलं नाही का बाई वाड्यावर या म्हणायला. मग दुसरी म्हणून अगं ते निळकुलेचा डायलॉग होता. आता निळकुले पण बस ग माहित, तुला काही माहित नाही, तो आहे निशावाला. आपण तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार काही म्हणत असतील. मकरंद अनासपुरेचा आवाज मला अगोदर खूप चांगला यायचा, पण आता तेवढा जमत नाही. तरी प्रयत्न करूया, काय हरकत आहे. मकरंद अनासपुरेचा तो पिक्चर बघितला गाढवाचं लग्न, त्याच्यात तो जातो कुठं स्वर्गात गेल्यावर त्याला तुमच्यासारख्या परी दिसतात बरं का. अगं बाबा स्वर्गामध्ये